कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट असं बऱ्याच ठिकाणी त्याला मेन्शन केलेलं आहे. त्यातल्या त्यात आता जे आपला बीएमसीचा सिलेबस दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये साईट लेआउट, त्यानंतर सेफ्टी इंजिनिअरिंग, त्यानंतर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, त्याच्यानंतर नेटवर्क ज्याच्यामध्ये सीपीएम आणि पट नेटवर्कच्या गाईडलाईन्स आणि हाऊ वी ड्रॉ द नेटवर्क या सगळ्या गोष्टी. ऑलराईट. सो वी विल बी स्टार्टिंग विथ टॉपिक जो बऱ्यापैकी अनटच अनटॅप जो टेरिटरी म्हणतात या सब्जेक्ट मधला. वी आर गोइंग टू लुक ॲट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. ओके, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे काय असतं हे सुरुवातीला आपण शॉर्ट मध्ये पाहू. ओके, we will not be jumping directly onto question. We will be looking at what inventory management is, what equipment management is, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, या सगळ्या गोष्टी काय असतात एकदम शॉर्ट मध्ये, एकदम प्रिसाइजली. खूप जास्त डिस्कशन करायचं नाहीये. क्वेश्चन मधून आपण एक एक तो टॉपिक पण क्लिअर करत जाऊ. बट ऍट फर्स्ट लेट्स लुक ॲट दिस थिंग. इन्व्हेंटरी अँड मटेरियल मॅनेजमेंट काय असतं? ओके, आपल्या सीपीएम मध्ये किंवा पीपीएम मध्ये. What is it? See, whenever we are starting a project, we will be requiring what? Inventory. Inventory म्हणजे काय? आपला जो पूर्ण साठा असतो. ओके, वॉट एव्हर स्टोरेज वी हॅव रिगार्डिंग इक्विपमेंट्स, मटेरियल, रॉ मटेरियल, त्याच्यानंतर मशिनरी, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या इन्व्हेंटरी मध्ये येतात. ओके, आणि स्पेसिफिकली समजा आपण मटेरियल म्हटलं फक्त, तर कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला लागणारं जितकंही मटेरियल, साध्या एका स्क्रू वायर पासून तर एक्सकॅव्हेटर, सिमेंट मिक्सर, ओके, या सगळ्या गोष्टींपर्यंत काय येतं, ह्या सगळ्या गोष्टी मटेरियल मध्ये येतात. राईट. सो व्हॉट एक्झॅक्टली इन्व्हेंटरी अँड मटेरियल मॅनेजमेंट इज? ओके, व्हॉट इट विल बी लुकिंग ॲट प्लॅनिंग, म्हणजे त्या गोष्टी किती क्वांटिटी मध्ये पाहिजे, अमाऊंट मध्ये पाहिजे. त्यानंतर प्रोक्युरमेंट, हाऊ वी आर ऑर्डरिंग इट, कोणत्या सोर्स पासून घेतोय, त्यांना कुठे स्टोअर करायचं, स्टोरेज पण हा इम्पॉर्टंट एक त्यातला पॅरामीटर असणार आहे. देन डिस्ट्रीब्युशन ऑफ मटेरियल टू एन्श्युअर टाइमली अवेलेबिलिटी विदाउट एक्सेस वेस्टेज. येस, दिस इज इम्पॉर्टंट थिंग, कारण जेव्हाही आपण एखादं मटेरियल मागवतो तेव्हा तिथे आपल्याला हे लक्ष ठेवायचं आहे की त्याचा शॉर्टेज पण नको यायला, आणि सरप्लस जर मागवून ठेवलं तर ते वेस्टेज नको जायला. सरळ सरळ जिथे पण आपण मटेरियल वगैरे अशा काही गोष्टी आपण बोलतो आहे, तिथे आहे ना सिमेंट इमॅजिन करून घ्यायचं एकदा. ओके, एक बेसिक युनिट जो आहे आपल्या कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिस मधला, जो आपल्याला ॲज अ मटेरियल लागतो. कन्स्ट्रक्शन म्हटलं की सिमेंट आणि या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी लागतात, पण जे आपल्याला एकदम इझी आहे एक्झाम्पल ते आपण सिमेंट धरून ठेवू. ओके, इफ यू आर फॉलिंग ऑन शॉर्ट विथ रिस्पेक्ट टू सिमेंट सप्लाय, तर तिथे काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो प्रोजेक्टच्या प्रोग्रेशनवर. आणि सरप्लस आलं तर काय होणार? ऑब्व्हियसली, इफ यू आर हॅव्हिंग सरप्लस सिमेंट, देन ते जर खराब झालं तर इट मे लीड टू वेस्टेज. म्हणजे कुठे ना कुठे आपल्या प्रोजेक्टची जी इकॉनॉमी आहे, बजेट आहे, एस्टिमेट्स आहेत, चुकतील. त्याच्यामुळे इन्व्हेंटरी आणि मटेरियल मॅनेजमेंट हा कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मधला किंवा कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मधला, प्रोसेस मधला एक महत्वाचा पार्ट आहे. ओके, व्हॉट इट विल बी कव्हरिंग? रॉ मटेरियल, टूल, इक्विपमेंट, सप्लाईज, मशिनरीज. ओके, इथे आपण कुठे मॅन पॉवर म्हटलेलं नाहीये. whenever we are talking about inventory and material management, we are not talking about manpower. तो पूर्ण एक वेगळा सेक्शन आहे मॅनपॉवरचा. लेबरर कसे हायर करायचे, इंजिनियर्स पासून सगळी जी टीम आहे, हा पूर्ण वेगळा विषय. when we are talking about inventory and material management, we are looking at whatever the material that is needed in order to complete the project. मग ती मशीन असो किंवा मटेरियल असो, रॉ मटेरियल असो किंवा एक प्रॉपर फर्निश प्रोडक्ट असो, जे आपल्याला आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये लागणार आहे. ओके, काय याचं महत्व आपण आहे, काय या गोष्टीला महत्व द्यायला पाहिजे? कारण जेव्हा आपण इन्व्हेंटरी आणि मटेरियल मॅनेजमेंट ह्या गोष्टी मेंटेन करू, ओके, तर तिथे कॉस्ट कंट्रोल येणार आहे. पर्चेसिंग आणि वेस्टेज तिथे कंट्रोलमध्ये येतो. सगळे जे रिसोर्सेस आहेत ते आपण इफिशियंटली यूज करू. त्याच्यामुळे आपली इकॉनॉमी जी आहे प्रोजेक्टची पूर्ण मेंटेन होते. क्वालिटी अश्युरन्स, येस, क्वालिटी अश्युरन्स जे काही आपण मटेरियल प्रोकर करतो आहे, तर त्याची क्वालिटी जी मिनिमम रिक्वायर्ड आहे ती मेंटेन होते की नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला यातून कळतात. देन कॅश फ्लो मॅनेजमेंट. सिन्स सी, एक पॉईंट इथं आपण क्लिअर करू, जेवढा पण कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट चालतात त्यातलं 50% किंवा त्यापेक्षाही जास्त जे बजेट अलोकेट करावं लागतं ते आपल्याला त्यामध्ये लागणाऱ्या मटेरियलला द्यावं लागतं. ओके, 50% इज टेकन बाय मटेरियल इटसेल्फ. कोणताही समजा फॉर एक्झाम्पल एखादं युनिट स्ट्रक्चर जर तुम्ही घेतलं, त्यातलं 50% कॉस्टिंग किंवा बजेट तुम्हाला त्या रॉ मटेरियलला किंवा मटेरियल जे लागतं त्याला अलोकेट करावं लागतं. त्याच्यामुळे यामध्ये इकॉनॉमी, बजेट, एस्टिमेट या गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या. त्याच्यामुळे कॅश फ्लो मॅनेजमेंट जे आहे ते प्रॉपर तिथे आपण स्टॉक सोबत अलाइन करू शकतो. किती आणायचं आहे, किती कमी पडणार आहे, आणि किती तो ऑप्टिमम क्वांटिटीमध्ये आपण मेंटेन करायचा, स्टोअर करून ठेवायचा. देन रिड्यूस डेप्ट अँड वेस्टेज. जर आपण इन्व्हेंटरी मॅनेज जर केली,
तर त्याच्यामध्ये जितकं पण आपला स्टॉक आहे तर तो आपण स्टॉक जो रजिस्टरवर उतरून घेतो आणि किती तो यूज केला, किती तो वेस्ट जाणार आहे, काय त्याची एक्सपायरी वगैरे, तर या सगळ्या गोष्टी आपण तिथे काय करू शकतो, प्रोटेक्ट करू शकतो, मेंटेन करू शकतो. थेफ्ट हा पण एक इश्यू असतो कन्स्ट्रक्शन साईटवर किंवा कोणत्याही प्रोजेक्टवर. तर तिथे या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या, मॅनेज करायच्या बाय युझिंग व्हॉट, इन्व्हेंटरी अँड मटेरियल मॅनेजमेंट इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट. आउट अँड आउट याला समजा आपल्याला काय करायचं, डिफाईन करायचं आहे. तर एक सिंपल वाक्य लक्षात ठेवा, इफिशियंट मटेरियल मॅनेजमेंट एन्श्योर्स दॅट राईट मटेरियल इन द राईट क्वांटिटी ॲट राईट टाइम ॲट राईट कॉस्ट रिचेस द राईट प्लेस. आणि याचा आउटकम काय असेल, इट विल बी मॅक्झिमायझिंग प्रोडक्टिव्हिटी अँड इट विल बी मिनिमायझिंग वेस्ट. ऑलराईट. सो या इंट्रोडक्शन सोबत आपण आपले क्वेश्चन चालू करूया. चलो लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 1. चला सांगा, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाइन्स प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल मॅनेजमेंट. मटेरियल मॅनेजमेंट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय असायला पाहिजे, मॅक्झिमम प्रोक्युरमेंट असणार आहे का? शुड वी से दॅट एन्श्युरिंग मॅक्झिमम प्रोक्युरमेंट ऑफ मटेरियल रिगार्डलेस ऑफ कॉस्ट. हीच तर गोष्ट करायची नाही आपल्याला, हे नसेल. ओके, पहिलं ऑप्शन नाही आहे. देन मॅनेजिंग मटेरियल फ्लो टू मेंटेन द राईट क्वांटिटी, क्वालिटी अँड कॉस्ट. आताच आपण पाहिलं होतं, राईट मटेरियल, राईट क्वांटिटी, राईट क्वालिटी, राईट कॉस्ट ॲट राईट प्लेस. तर हा ऑप्शन एक बऱ्यापैकी, दिस वन साऊंड्स गुड. तर याला मार्क करून ठेवू आपण. फोकसिंग ओनली ऑन रिड्युसिंग मटेरियल वेस्टेज, हा वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह आहे, हा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, हा वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह आहे. येस हर्ष, बी ऑप्शनच असू शकतो. चला समोर पाहूया. लेट्स सी अदर ऑप्शन्स ऑल्सो. प्रोकरिंग ओनली कन्स्ट्रक्शन मटेरियल वाईल इग्नोरिंग ऑपरेशन सप्लाईज. मटेरियल पण आणावं लागतं, ऑपरेशनल सप्लाईज जे आहेत, मशिनरी लागत असेल ती पण आणावी लागते. तर फक्त हेच नाही, याच्यासोबत दुसऱ्या गोष्टी, हा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे, वन ऑफ द, नॉट प्रायमरी. मॅनेजिंग ओनली फायनान्शियल आस्पेक्ट, जिथे जिथे असं ओनली येत आहे ना, तर ते आपल्या प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह मध्ये सूट होत नाही. दे आर वन ऑफ द सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह किंवा जनरल ऑब्जेक्टिव्ह मध्ये, त्यामुळे हे पण नाही. द आन्सर इज बी. ऑलराइट, मॅनेजिंग मटेरियल फ्लो टू मेंटेन राईट क्वांटिटी, क्वालिटी अँड कॉस्ट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हॉट, मटेरियल मॅनेजमेंट. चला समोर जाऊया. What is the most comprehensive description of material in the context of material management? मटेरियल म्हणजे काय, सरळ इथे विचारलं आहे, मटेरियल म्हणजे काय. मटेरियल म्हणजे रॉ मटेरियल का, नाही. फिजिकल सबस्टन्स फॉर स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शन, नो. इक्विपमेंट ऑपरेशनसाठी नाही. प्रायमरी इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल असतील का, नाही. त्याची जी प्रॉपर होल डेफिनेशन आहे, इट शुड बी एनी गुड्स और सर्व्हिसेस प्रोकर्ड फ्रॉम आउटसाइड अँड युज्ड ॲट द प्रोजेक्ट साइट. म्हणजे त्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट किंवा जो काही प्रोजेक्ट आहे आपला, त्याला कम्प्लीट करण्यासाठी जे पण आपण मागवू बाहेरून, प्रोकर करू, ओके, वी विल बी लुकिंग ॲट व्हॉट इज द क्वांटिटी रिक्वायर्ड. मग त्याची ती ऑर्डर प्लेस करू सप्लायरकडे, तो आपल्याला पाठवणार, ते मटेरियल आपल्याकडे येणार आणि त्यानंतर आपण काय करू, त्याला यूज करू. ओके, सो एनी गुड्स और सर्व्हिस प्रोकर्ड फ्रॉम आउटसाइड अँड यूज्ड ॲट द प्रोजेक्ट साइट इज कॉल्ड ॲज व्हॉट, मटेरियल. ओके, ही त्याची बेस्ट डेफिनेशन आहे. उरलेले जे 4 ऑप्शन आहेत ते 100% रॉंग आहेत का, नाही. दे आर करेक्ट इन देअर ओन वे. ओके, बट मोस्ट करेक्ट, सी, ही गोष्ट मी रोजच्या स्ट्रीम मध्ये एक दोनदा तरी बोलतो. यू हॅव टू रिमेंबर दॅट वेन एव्हर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आर देअर, तर तिथे आपल्याला 100% करेक्ट असणारा ऑप्शन काय करायचा असतो, टिक करायचा असतो. अदर ऑप्शन्स जे असतात ते 10%, 20%, 30-50% पर्यंत बरोबर असू शकतात. पण आपल्याला जो क्वेश्चन मध्ये विचारलेला जो आस्पेक्ट आहे क्वेश्चनचा, मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह डिस्क्रिप्शन ऑफ मटेरियल, तर त्याला मोस्ट करेक्ट जो आहे तो आपल्याला शोधावा लागतो. दुसरे पण ऑप्शन जे असतात ते थोड्याफार प्रमाणात बरोबर असू शकतात, पण एक्झॅक्ट जो आहे, परफेक्ट फिट, परफेक्ट मॅच, तो आपल्याला द्यायचा. येस हर्ष, आन्सर इज ई. समोर जाऊया. Which of the following factor is not a key component in ensuring effective material management? तर आपण जेव्हा इंट्रोला जेव्हा आपण ओपन केलं होतं टॉपिकाचं, स्ट्रीम ओपन केली होती, तेव्हा काय बघितलं होतं की राईट मटेरियल, राईट क्वांटिटी मध्ये, राईट कॉस्ट मध्ये, आपण राईट टाइम मध्ये, म्हणजे प्रोक्युरमेंट टाइम वगैरे, लीड टाइम वगैरे लागत असेल, ऍट राईट प्लेस. कुठेच आपण जेव्हा मटेरियल किंवा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट बद्दल बोलत होतो, we were not talking about what? Yes, Harsh, we were not talking about right manpower. Manpower हा जो विषय आहे, हा सेपरेट विषय आहे. ओके, HR विल बी लुकिंग ॲट दॅट. काय जी टीम आहे, लेबरर्सची, इंजिनियर्सची, सुपरवायझर्सची,
तो पूर्ण वेगळा विषय. बट whenever we are talking about inventory and material management, we will be looking at material getting procured in time, placed at right place, प्रॉपर त्या क्वांटिटीमध्ये आणायचं आणि प्रॉपर त्या बजेटमध्ये आणायचं, या सगळ्या. येस आशिष, आन्सर इज सी. मॅनपॉवर किंवा तो जो काही आपल्याला वर्क फोर्स लागतो आहे तो आपल्या इन्व्हेंटरी किंवा मटेरियल मॅनेजमेंटचा कन्सर्न नाही. देन व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ मटेरियल मॅनेजमेंट इन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट? ओके, तर याचा आन्सर आतापर्यंत जे डिस्कशन झालं कुठेतरी त्याचा क्रक्स हे याचा आन्सर आहे. टू मिनिमाइज द नंबर ऑफ मटेरियल स्टोर्ड ऍट द साइट. हा प्रायमरी फंक्शन असणार आहे का? थोडंफार ठीक आहे. स्टोरेज जे आहे आपलं ते मिनिमम आपण काय करायला पाहिजे तिथे ऑप्टिमाइज करायला पाहिजे, मिनिमम वगैरेची गोष्ट नाही. देन टू एन्श्योर टाइमली अवेलेबिलिटी ऑफ नेसेसिटी सप्लाईज इन ऑप्टिमल कंडिशन. हा थोडा बेटर साऊंड करतो आहे. टू ट्रॅक एव्हरी सिंगल मटेरियल मुवमेंट ऍट मायक्रो लेवल. सी, मायक्रो मॅनेजमेंट जर करत बसलो तर आपला प्रोजेक्ट समोर सरकत नाही. त्याच्यामुळे मॅक्रो लेवलला, ओके, नॉट ऍट मायक्रो बट वी कॅन लुक ऍट द थिंग ऍट मॅक्रो, थोड्या वायडर लेवलला पाहू शकतो. इफ यू आर मायक्रो मॅनेजिंग एव्हरीथिंग ऍट युअर कन्स्ट्रक्शन साईट तर प्रोजेक्ट समोर जात नाही, खूप सगळे कॉम्प्लिकेशन्स येतात. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ट्रॅक करणं पॉसिबल नाहीये. जे एबीसी अनालिसिस समोर जेव्हा पाहू तेव्हा एबीसी मधला जो कॅटेगरी ए मधला जसा 70% युटिलिटी व्हॅल्यू असते, त्यानंतर 20% युटिलिटी व्हॅल्यू, देन 10% युटिलिटी व्हॅल्यू, आणि त्यांची जी कॉस्टिंग असते किंवा टोटल जे अमाऊंट राहणार आहे त्याची, तर ती असते इथे 10%, देन 20% आणि 70%. तर याच्यामध्ये हे जे आहे 70% युटिलिटी व्हॅल्यू, फॉर एक्झाम्पल स्टील आहे, 70% युटिलिटी व्हॅल्यू त्याची कन्स्ट्रक्शन मध्ये असणार आहे, पण टोटल इन्व्हेंटरीच्या तो 10% दिसेल. ओके, साईज मध्ये म्हणा किंवा अमाऊंट मध्ये. तर ह्यासारख्या गोष्टी मायक्रो मॅनेज केलेल्या चालतात. पण ज्यांची 10% युटिलिटी व्हॅल्यू आहे आणि 70% ती इन्व्हेंटरी काय करतात, व्यापून टाकतात, तर त्यांना जर मायक्रो मॅनेज करत बसलं तर प्रोजेक्ट आपला समोर सरकणार नाही, कॉम्प्लिकेशन खूप जास्त येतील. नाउ टू इन्क्रीज द प्रोक्युरमेंट व्हॉल्यूम फॉर पोटेन्शियल फ्युचर नीड. नाही, हे आपण काही ठिकाणी करू शकतो पण हे प्रॉपर त्याचं प्रायमरी फंक्शन नाही. टू कम्प्लिटली एलिमिनेट सरप्लस मटेरियल ॲट प्रोजेक्ट साईट, हे कधी कधी करावं लागतं, हे प्रॉपर आन्सर नाही याचं. देन करेक्ट आन्सर जे बसते आपलं, तर तिथे आपण काय करतो, टू एन्श्युअर टाइमली अवेलेबिलिटी ऑफ नेसेसरी सप्लाय इन ऑप्टिमल कंडिशन. हे आपलं काय असायला पाहिजे, प्रायमरी फंक्शन इन मटेरियल मॅनेजमेंट. येस, एबीसी अनालिसिसचे क्वेश्चन पण आपण लास्टला घेऊ. ओके, व्हॉट एबीसी अनालिसिस इज, कॅटेगरी ए, बी आणि सी. ओके, इन टिपिकल बिल्डिंग प्रोजेक्ट विच कॉस्ट कंपोनंट जनरली अकाउंट्स फॉर द हायेस्ट पर्सेंटेज. पहिल्या स्लाइडला जेव्हा आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं तर तेव्हाच बोललो होतो, कोणताही स्ट्रक्चरल एलिमेंट किंवा स्ट्रक्चरल युनिट घ्या कन्स्ट्रक्शन मध्ये, तर किती लागतं आपल्याला, 50% पर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त आपल्याला कशामध्ये लागतं. व्हॉट इज द आन्सर, चला सांगा. येस, आन्सर इज डी हर्ष, इट इज मटेरियल कॉस्ट. जे आपलं रॉ मटेरियल आहे, इक्विपमेंट्स आहेत, मशिनरीज आहेत, या सगळ्या जर गोष्टी आपण कलेक्टिव्हली बघितलं तर 50% और जास्त थोडं आपल्याला इथे लागतं. लेबर कॉस्ट, टॅक्स कंपोनंट, ओव्हरहेड, मिसलेनियस हे 10, 20, 30% असतात. मटेरियल गोज फॉर द कंट्रीब्युट्स फॉर द हायेस्ट अमाऊंट, राईट. चला समोर जाऊया. What is the one key reason why 10 to 20 construction material are wasted or illegally removed from site? तर हे सगळं होण्याचं कारण की आपण आपली इन्व्हेंटरी प्रॉपर मॅनेज करत नाही. आता इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मध्ये कॉस्टिंग आणि त्यानंतर प्रोक्युरमेंट या सगळ्या गोष्टी आल्या. मग यातला एक आस्पेक्ट कोणता आहे माहिती आहे का, इफ यू आर नॉट हॅव्हिंग अ प्रॉपर कंट्रोल ओव्हर मटेरियल तर त्याच्यामध्ये थेफ्ट आणि वेस्टेज या गोष्टी जातात. ओके, इफ यू आर नॉट प्रॉपरली रजिस्टरिंग किंवा ते जे स्टॉक आहे त्याला प्रॉपरली आपण रजिस्टर करून जर घेतला नाही तर त्यामध्ये आपण कंट्रोल काय करतो, लूज करतो त्या मटेरियलवर, त्याच्या क्वांटिटीवर, आणि तो वेस्टेज मध्ये जाऊ शकतो दुर्लक्षित राहिला तर, किंवा मग त्याच्यामध्ये थेफ्ट आणि लॉस या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. येस, आन्सर इज सी, इनएडिक्वेट कंट्रोल ओव्हर मटेरियल हँडलिंग. चलो आगे बढ़ेंगे. Which of the following function of material management directly support mechanization of record? See, जेव्हा पण आपल्याकडे काही क्वांटिटी येते, काही स्टॉक येतो आहे, then we should have some code given to it. Okay,
त्या कोडमध्ये, त्या लेबलमध्ये आपण काय करायचं आहे, त्याला काय करायचं, नोट करायचं आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल सिमेंट येत आहे, वी शुड प्रॉपरली कोड इट, किती त्याची क्वांटिटी आहे, त्याचं जे आपल्याला रिसिट मिळत आहे किंवा ते जे प्रोडक्ट येत आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय बघायला पाहिजे की त्याची एक्सपायरी पासून सगळ्या गोष्टी, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, डेट ऑफ एक्सपायरी, कधीपर्यंत तो बेस्ट यूज मध्ये ठेवू शकतो. सिमेंट बद्दल बोलतोय म्हणून या सगळ्या गोष्टी. तर जेव्हा आपण कोडिंग करून ठेवतो कशाचं, त्या मटेरियलचं, तर त्यामध्ये रेकॉर्ड मेकॅनायझेशन ऑटोमॅटिक काय होतं, प्रॉपरली मेंटेन होतं. ओके, एखादी गोष्ट रिपीट होणे, एखादी गोष्ट सुटून जाणे, या गोष्टी होणार नाही. किंवा सरप्लस मध्ये जर ऑर्डर जात असल्या, म्हणजे मल्टिपल हेडमध्ये, मल्टिपल समजा व्हर्टिकल्स आहेत प्रोजेक्टचे, त्यामध्ये 4-5 ठिकाणी सिमेंट लागत आहे, पण सिमेंटचा समजा कोड जर तुम्ही एक ठेवला, तर सरप्लस जाणे क्वांटिटी किंवा क्वांटिटी कमी येणे किंवा त्या ऑर्डरमध्ये, प्रोक्युरमेंटमध्ये ती एखादी वस्तू मिस होऊन जाणे, अशा गोष्टी होत नाही इफ यू आर गोइंग फॉर मटेरियल व्हॉट कोडिफिकेशन. ओके, त्याच्यामध्ये आपण एक प्रॉपर सिस्टमॅटिक अप्रोच काय करू शकतो, तिथे ठेवू शकतो, सगळ्या गोष्टी प्रॉपरली मेंटेन राहतात. ओके, सरळ सरळ स्टॉक रजिस्टर मेंटेन करायचं आहे आणि त्याला कोडिंग प्रॉपरली देऊन ठेवायचं. ठीक आहे, आन्सर इज सी. हा, त्यातच एक सक्सेसिव्ह क्वेश्चन आहे जे आपण मटेरियल कोडिफिकेशन बघितलं होतं. मटेरियल कोडिफिकेशन समजा आपण केलं तर काय फायदा होतो, आता आपण डिस्कस केलं. सरप्लस जाणे गोष्टी किंवा अंडर स्टॉकिंग होणे, अशा गोष्टी आपण काय करतो, अवॉइड करू शकतो. तर काय असेल ऑप्शन याच्यामध्ये, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी करणे, अवॉइडिंग डुप्लिकेशन ऑफ स्टॉक अंडर डिफरंट डिस्क्रिप्शन्स किंवा प्रिस्क्रिप्शन्स. ओके, प्रिस्क्रिप्शन तर म्हणा याचं औषधाचं असतं, डिस्क्रिप्शन किंवा प्रोक्युरमेंट किंवा ऑर्डर. ओके, काय असणार आहे आन्सर, व्हॉट शुड बी द आन्सर हियर? सिम्प्लिफाईंग प्रोक्युरमेंट. हा, टू सम एक्सटेंट हे सिम्प्लिफाय करतं, पण एक्झॅक्टली ती गोष्ट तिथे होत नाही. क्वालिटी परचेसची वाढत नाही. लिमिटिंग नीड ऑफ कम्प्युटर, नो, दिस इज नॉट द आन्सर. अवॉइडिंग डुप्लिकेशन ऑफ स्टॉक अंडर डिफरंट डिस्क्रिप्शन इफ यू आर हॅव्हिंग अ प्रॉपर कोड. येस हर्ष, आशिष, आन्सर बी आहे. कारण आपण त्याला काय दिला, सिमेंट सारख्या एखाद्या मटेरियलला कोड देऊन दिला आणि त्या कोडमध्ये त्या प्रोजेक्टसाठी किती सिमेंट येत आहे आपल्याला कळतं, आणि 100 डिस्क्रिप्शन मध्ये जरी सिमेंट लिहिलेलं असलं तरी त्याची सम टोटल किती क्वांटिटी लागते, आणि मग त्या एका कोडच्या अंडरमध्ये आपण ते सिमेंट काय करू, ऑर्डर करू, प्रोकर करू. ओके, त्याच्यामुळे डुप्लिकेशन, सरप्लस म्हणजे एकच वस्तू 4 ठिकाणाहून 4 वेगवेगळ्या ठिकाणी आणली, पण ती एकदाच आणता येत होती, एका क्वांटिटीमध्ये आणता येत होती, असं समजा राहायला नको तिथे गोष्ट, म्हणून आपण काय करतो, कोडिफिकेशन करतो. ऑलराइट, आंसर इज बी. चलो आगे बढ़ेंगे. Why is it recommended to have more than one source of major items in material management? ओके, जेव्हा आपण प्रोक्युरमेंट साठी किंवा आपण ऑर्डर टाकतोय, प्रोक्युअर करतोय मटेरियल, तर एक पेक्षा जास्ती सोर्स आपण लक्षात ठेवायला पाहिजे. का असेल हे, म्हणजे हे हा लॉजिकल प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे. वाय वी शुड हॅव मल्टिपल सोर्सेस? परीक्षेला जाताना एक पेक्षा जास्ती पेन घेऊन जातो. का घेऊन जातो? ओके, सेम लॉजिकने आपल्याला इथे उत्तर शोधायचं, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ओके आशिष, आन्सर इज ए. येस, टू अवॉइड डिपेंडन्सी ऑन सिंगल सप्लायर अँड एन्श्योर अवेलेबिलिटी. एखाद्या वेळेस जो आपला सोर्स आहे प्रोक्युरमेंटचा, तो समजा प्रोव्हाइड करू शकत नसला, देन ही गोष्ट म्हणजे आपला एखादा सोर्स प्रोव्हाइड करू शकत नाही आहे, याचा इम्पॅक्ट आपल्या प्रोजेक्ट प्रोग्रेशनवर यायला नको. केव्हाही आपल्याकडे मल्टिपल सोर्सेस आपण काय करायचे, अलोकेट करून ठेवायचे. ओके, ठीक आहे, आपण इथूनच एखादी गोष्ट मागवतोय, पण दुसरे पण आपल्याकडे ऑप्शन. ओके, सरळ सरळ इथे काय म्हणतोय आपण, वी शुड हॅव सम ऑप्शन्स. ओके, आन्सर इज ए. देन व्हॉट इज द पर्पज ऑफ डिस्पोजल इन मटेरियल मॅनेजमेंट? डिस्पोजल आपण काय करतोय, जे काही वस्तू असतात आपल्या इन्व्हेंटरीमध्ये पडलेल्या, देन वी विल बी लुकिंग की त्या सरप्लस आहेत का किंवा काही कमी पडत आहेत का. त्यानंतर आपण त्यांची क्वालिटी चेक करू. ओके, आणि त्यानंतर समजा आपल्याला कळत असलं असं की काही एखादी क्वांटिटी एक्सपायर झालेली आहे किंवा एखादा आयटम जो आहे तो युजेबल नाही आहे, त्या केसमध्ये आपण काय करू की तिथे आपण पूर्ण त्याचं असेसमेंट करू. ओके, वेदर इट इज युजेबल, रियुजेबल आहे नाही आहे, आणि त्यानंतर आपण काय करतो, त्यांना डिस्कार्ड करतो. दुसऱ्या प्रोजेक्टला नेऊ शकत असलो तर ते पण आपण, सगळ्या गोष्टी आपण काय करतोय, पाहतोय. तर याच्यामध्ये जेव्हा आपण डिस्पोजल या आस्पेक्ट कडे पाहतो मटेरियल मॅनेजमेंट मध्ये, देन वी विल बी
हे बघ, बाकीचे जे ऑप्शन आहे टू सेल एक्स्ट्रा मटेरियल फॉर प्रॉफिट, विकून टाकतोय स्क्रॅप मध्ये, ते पण ठीक आहे. ओके, पण हा प्रायमरी पर्पज नाही. मोस्ट करेक्ट शोधायचा. स्पेस बनवायसाठी नवीन मटेरियल स्टोरेजला ठीक आहे, असं केल्यानंतर स्पेस बनते, पण हा प्रायमरी त्याचा हे असेल का पर्पज? नाही. मिनिमाइज द कॉस्ट ऑफ प्रोक्युरमेंट फॉर न्यू प्रोजेक्ट, नाही. टू रिअलोकेट एक्सेस मटेरियल इन टू अदर प्रोजेक्ट, नो. ओके, दिस कॅन बी डन, बट दिस इज नॉट द एक्झॅक्ट पर्पज ऑफ डिस्पोजल. द एक्झॅक्ट पर्पज काय आहे? टू एन्श्युअर ऑल नॉन रियुजेबल आयटम आर वेदर दे आर प्रॉपरली असेस्ड अँड डिस्कार्डेड. ओके, जितके पण नॉन युजेबल रियुजेबल आयटम्स असतील ते त्याचं प्रॉपर क्वालिटी क्वांटिटी असेसमेंट करू. त्यानंतरच आपण या सगळ्या बाकीच्या ज्या 4 गोष्टी आहेत करू शकतो. म्हणजे प्रायमरी त्याचा जो आहे पर्पज काय असणार आहे? टू एन्श्युअर नॉन रियुजेबल आयटम्स आर प्रॉपरली असेस्ड अँड इफ दे आर नॉट युजफुल देन दे मे बी डिस्कार्डेड. आणि हे डिस्कार्ड केल्यानंतर काय, जागा वगैरे बनणे, ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तिथे येतील. बी इज द आन्सर. येस आशिष, हर्ष, आन्सर इज बी. हा, वाय प्रोजेक्ट लाईफ इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन मटेरियल क्लासिफिकेशन. जे काही आपण मटेरियल आणतो आहे आणि आपल्या प्रोजेक्टची जी लाईफ आहे, या सगळ्या गोष्टी हँड इन हँड जायला पाहिजे, किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला अलाइन कराव्या लागतात. काही मटेरियल आपण थ्रू आउट द प्रोजेक्ट लाईफ तिथे सांभाळून ठेवू शकत नाही, किंवा काही मटेरियल असं असतं की जे आपल्याला एक्झॅक्टली त्याची जेव्हा गरज आहे तेव्हाच आपण ते प्रोकर करून ते यूज मध्ये टाकायला पाहिजे. अगेन एकच एक्झाम्पल, सिमेंट. इन अ प्रोजेक्ट लाईफ जेव्हा आपल्याला सिमेंटची रिक्वायरमेंट आहे तेव्हाच आपण त्याच्या काही दिवसांआधी मागवू आणि तिथे युटिलिटीसाठी ठेवू. प्रोजेक्ट चालू झाल्याबरोबर लगेच आपण सिमेंट प्रोकर करून ठेवलं आणि ते स्टोरेजमध्ये आपण गोडाऊनमध्ये टाकून ठेवलं. ओके, तर काय होऊ शकतं? डॅम्पनेसमुळे आणि या सगळ्या गोष्टींमुळे तिथे तो जो आयटम आहे तो खराब जाऊ शकतो. ओके, आणि त्यामध्ये आपण काय म्हणतोय, प्रोजेक्ट लाईफ हा इम्पॉर्टंट का आहे मटेरियल क्लासिफिकेशन मध्ये? वन बाय वन ऑप्शन मध्ये जाऊ. रिसेल व्हॅल्यू ऑफ अनयूज मटेरियल, हा त्याचा काही युटिलिटी किंवा यूज आहे का? हा फॅक्टर आहे का? नो. सोर्स ऑफ रॉ मटेरियल, नो. मटेरियल आर प्रोक्युर्ड ॲट लोएस्ट पॉसिबल प्राइस, हा त्याचा फॅक्टर नाहीये. ओके, देन इट सिम्प्लिफाइज ट्रान्सपोर्टेशन लॉजिस्टिक फॉर कंस्ट्रक्शन मटेरियल, नो. Why it is an important factor? Because it affect long term durability and suitability of material. ओके, कारण प्रोजेक्ट लाईफ जेव्हा येस आशिष, आन्सर इज दी. बिकॉज जे आपलं प्रोजेक्ट लाईफ आहे तर त्या मटेरियलच्या ड्युरेबिलिटी आणि सुटेबिलिटीला काय करतं? अफेक्ट करतं. मशिनरी यू कॅन प्रोकर, सिमेंट यू कॅनॉट ऑलवेज, राईट? अशा प्रकारे एक्झाम्पल वाईज हे थोडं समजून घ्यायचं. चला समोर जाऊया. Why supply reliability is a crucial factor in material classification? सप्लाय रिलायबिलिटी हा का क्रुशियल फॅक्टर आहे? कारण इथे आपल्याला एक गोष्ट पाहिजे, जसं आपण बघितलं सॉरी, की आपण मटेरियल प्रोकर करतोय, तर आपण एका सोर्सवर डिपेंड राहायचं नाहीये. समजा आपण एका सोर्सवर डिपेंड राहिलो आणि तो सोर्स आपल्याला प्रोव्हाइड करू शकत नाहीये मटेरियल, देन व्हॉट विल बी हॅपनिंग ओव्हर देअर? काय होणार? समजा त्या सप्लायरने, तो जो मटेरियल सप्लायर आहे त्याने आपल्याला मटेरियल सप्लाय नाही केलं, व्हॉट विल बी द आउटकम ऑफ दॅट? येस आशिष, हर्ष, व्हॉट विल बी हॅपनिंग? इट विल बी कॉझिंग प्रोजेक्ट डिले. प्रोजेक्ट डिले होणार. त्याच्यामुळे आपल्याला सप्लाय रिलायबिलिटी हा एक फॅक्टर प्राईम इम्पॉर्टन्स त्याला द्यायचा आहे. अदरवाइज व्हॉट विल हॅपन? इफ supply reliability is not there, then project delays are going to take place. आणि ऑब्व्हियसली प्रोजेक्ट समजा एखादा डिले झाला, फॉर एक्झाम्पल एखादा प्रोजेक्टचा टेन्युअर 1 इयर आहे, त्याचा जो स्पॅन आहे, त्याची जी टाइमलाईन आहे ती 1 वर्षाची आहे. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे वी आर नॉट टॉकिंग अबाउट एनी मॅनपॉवर, लेबर, जे काही आउटरेज असेल त्यांचा, ह्या सगळ्या गोष्टी सोडून देऊ. फक्त मटेरियल आपल्याला वेळेवर मिळालं नाही प्रत्येक वेळेस एका एका स्टेजला, तर ह्या ज्या सगळ्या स्टेजेस आहेत कन्स्ट्रक्शनच्या, जे काही प्रोजेक्ट डेव्हलप होते आहे, तर त्या प्रत्येक स्टेजमध्ये, त्या प्रत्येक लेवलमध्ये उशीर होत जाणार. आणि जसं जसं प्रोजेक्टमध्ये उशीर होतो तसं तसं आपल्या प्रोजेक्टचं जे कॉस्टिंग आहे ते अफेक्ट होतं. सगळ्या ठिकाणी या कॉस्ट काय होतात? वाढत जातात. जसं तुम्ही 1 वर्षाचा प्रोजेक्टला 2 वर्ष लावले तर सगळ्या कॉस्ट काय होतात? द कॉस्ट आर गोइंग टू गेट पम्प्ड अप. ओके, पंप होतील, त्या वाढतील. येस, डिले इज इक्वल टू मनी लॉस. करेक्ट, डिले इज इक्वल टू मनी लॉस. जितका तुम्ही उशीर कराल सगळ्या गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात, हँडल कराव्या लागतात. लेबरर पासून रॉ मटेरियल सगळ्या गोष्टी तुम्हालाच पाहायच्या. दॅट्स वाय वी कॅनॉट अफोर्ड प्रोजेक्ट डिले. दॅट्स वाय वी शुड हॅव व्हॉट? सप्लाय रिलायबिलिटी. चला आन्सर काय आहे? सी.
हा, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाईन्स इन्व्हेंटरी. ओके, मटेरियल बघितलं आपण, आता इन्व्हेंटरी म्हणजे काय? व्हॉट डू यू गेट बाय इन्व्हेंटरी? सी, जेव्हापासून आपण लहानपणीपासून आहे ना गेम खेळतो, व्हिडिओ गेम, तर त्याच्यामध्ये गेम खेळत असताना जो काही प्लेअर आहे, त्याच्यातला प्लेअर म्हणजे आपणच, जे काही त्यातलं कॅरेक्टर आहे, आपण ते आय बटन दाबलं की इन्व्हेंटरी येतं. आता इन्व्हेंटरीमध्ये काय काय असतं, जे काही त्या मिशनला कम्प्लीट करण्यासाठीचं ॲम्युनिशन आहे, त्यानंतर ते लॉक पिक वगैरे असतात, काही जसं त्याच्यामधल्या ॲम्युनिशनमध्ये स्कोप असतो किंवा त्याचं लेझर पॉइंटर त्या गनसाठीचं, हे सगळं कशामध्ये येतं? इन्व्हेंटरीमध्ये. म्हणजे आता जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट म्हणतो, तर त्याच्यामधली इन्व्हेंटरी काय असणार आहे? व्हॉट वुड बी दॅट इन्व्हेंटरी? येस, सी, द फिजिकल स्टॉक ऑफ आयटम्स रिक्वायर्ड फॉर अन ऑर्गनायझेशन इफिशियंट ऑपरेशन. आपल्याला त्या प्रोजेक्टला समोर सरकवण्यासाठी जी काही फिजिकल एंटिटी लागते, फिजिकल ज्या क्वांटिटीज लागतात, वस्तू लागतात, ऑब्जेक्ट लागतात, ते सगळे कशामध्ये येतात? इन्व्हेंटरीमध्ये. ओके, येस, किचन मधला किराणा म्हणजे काय? इफ किचन इज अन ऑपरेशन किंवा लेट्स से मेकिंग डिनर और मेकिंग लंच इज अ प्रोजेक्ट, देन इन्व्हेंटरी ही जी काय असते त्या ड्रॉवर मध्ये असलेले सगळे टूल्स, त्यानंतर जे रॉ मटेरियल आहे, या सगळ्या गोष्टी फिजिकल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतात, त्यालाच आपण काय म्हणतो? इन्व्हेंटरी. करेक्ट, चांगला ऑप्शन हे दिला एक्झाम्पल हर्ष. समोर जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ स्टॉक आउट कॉस्ट? स्टॉक आउट कॉस्टचं एक्झाम्पल काय? स्टॉक आउट कॉस्ट म्हणजे काय असेल? व्हॉट वुड बी स्टॉक आउट? एखादी गोष्ट आपला प्रोजेक्ट प्रोग्रेशन मध्ये असताना फॉर एक्झाम्पल संपून गेली, तर त्या संपून जाणाऱ्या गोष्टीसाठी आपल्याला काय करावे लागतात आहेत? फंड अलोकेट करावे लागतात, आणि थोडे जास्त ते फंड अलोकेट करावे लागतील. सो या डिस्क्रिप्शन वाईज कोणतं ऑप्शन बरोबर वाटतं याच्यामधलं? इफ समथिंग इज गेटिंग एम्प्टाइड और इफ समथिंग इज गेटिंग आउट ऑफ स्टॉक, तर त्या आउट ऑफ स्टॉक ऑप्शनला प्रोकर करण्यासाठी आपल्याला बजेटही अलोकेट करायचं आहे, आणि जास्त तिथे पैसे द्यावे पण लागू शकतात. ओके, अर्जंटली त्याला आपल्याला काय करायचं आहे? बोलवायचं आहे. आशिष डी म्हणतोय, इन्व्हेस्टमेंट इन इन्शुरन्स फॉर स्टोअर्ड मटेरियल. नो नो नो, इट इज नॉट स्टॉक आउट कॉस्ट. सी, एखादी गोष्ट स्टॉक आउट होते, आउट ऑफ स्टॉक जाते, तर मग आपण काय करतो? तर त्या मटेरियलच्या शॉर्टेजला कव्हर करण्यासाठी जी काही कॉस्ट लागते आहे, इमर्जन्सी प्रोक्युरमेंट, इमर्जन्सी शिपमेंट, तर त्याला आपण काय म्हणतो? स्टॉक आउट कॉस्ट. ओके, आंसर इज बी. चलो आगे बढ़ेंगे. वाय इज इन्व्हेंटरी कंट्रोल इम्पॉर्टंट इन अन ऑर्गनायझेशन? इन्व्हेंटरी कंट्रोल का इम्पॉर्टंट असतो? इन्व्हेंटरी का आपण प्रॉपरली मॅनेज करायला पाहिजे? चला सांगा. whenever we are traveling, we pack our bags and everything, आणि काही आपण गोष्टी विकत घेतो, काही आपण स्वतः जवळच्या घेतो. ओके, तर त्याच्यामध्ये काय असतं? काय त्याचं हे असेल? म्हणजे इन्व्हेंटरी आपण का प्रॉपरली मॅनेज करायला पाहिजे? वाय इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन अ प्रॉपर इन्व्हेंटरी? ओके, सी, ओके, इट मेंटेन्स अप्रोप्रिएट स्टॉक लेवल टू मीट डिमांड्स वाईल मिनिमाइजिंग कॉस्ट. म्हणजे इथे आपल्याला ऑप्टिमायझेशन करायचं आहे. जेवढेही आपल्याला लागणाऱ्या जो काही कच्चा माल असेल, रॉ मटेरियल असेल, मशिनरी असेल, किंवा फिजिकल जो काही स्टॉक असेल, तर तो डिमांड जितकी आहे तेवढा आपण ऑप्टिमम क्वांटिटीमध्ये तिथे जमा करून ठेवायचा, आणि कॉस्ट पण आपण काय करायची? कमी करायची. मीन्स वी हॅव टू ऑप्टिमाइज हिअर ऑन टू थिंग्स, क्वांटिटी आणि कॉस्टिंग. आणि एक त्याच्यामध्ये मग ऑब्व्हियसली क्वालिटी आणि या सगळ्या गोष्टी येणार होत्या. पण इन्व्हेंटरी वाईज समजा आपण बघितलं, तर तिथे आपण किती आणि मग कमीत कमी कॉस्टमध्ये कसा आणू शकतो आणि तो स्टॉक मेंटेन करू शकतो, हे त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी कंट्रोल त्याचा एक हे आहे इम्पॉर्टंट फॅक्टर. ओके, आन्सर इज सी. इन्व्हेंटरी कंट्रोल अगेन, कोणते स्टेटमेंट करेक्ट आहेत रिगार्डिंग इन्व्हेंटरी कंट्रोल? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इन्व्हेंटरी कंट्रोल इज आर करेक्ट? चला एक एक पाहूया. इट हेल्प्स एलिमिनेट डुप्लिकेशन ऑफ ऑर्डरिंग मटेरियल. येस, करेक्ट. इन्व्हेंटरी जर आपण प्रॉपरली बघतो आहे, चेक करतो आहे, तर डुप्लिकेशन, जसं आपण कोडिफिकेशन केलं होतं, कोडिफिकेशनमुळे काय झालं की तीच जी क्वांटिटी आहे ती रिपीट होत नाहीये किंवा कुठे मागे पडून जात नाही, हे आपल्याला माहित पडलं. देन इट एन्श्युअर स्टेडी सप्लाय ऑफ इन्व्हेंटरी ॲट रिक्वायर्ड टाइम. स्टेडी सप्लाय येतो, शॉर्टेज वगैरे येत नाही, काही गोष्टी येत नाहीत तशा. त्यानंतर इट इन्क्रीजेस इन्व्हेस्टमेंट इन इन्व्हेंटरीज टू मॅक्झिमाइज स्टॉक अवेलेबिलिटी. सी, इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज करणे हा इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा एम नाही आहे,
आपण इन्व्हेस्टमेंट ऑप्टिमम ठेवतो किंवा ती लिमिटेड ठेवतो किंवा ती जो खर्च आहे तो मिनिमम आणि स्टॉक ऑप्टिमम असं आपलं टार्गेट असतं, म्हणून 3 नंबरचं स्टेटमेंट म्हणत नाही. देन इट प्रोव्हाइड्स अ चेक अगेन्स्ट लॉस ऑफ मटेरियल फ्रॉम थेफ्ट अँड वेस्टेज. हे आपण बघितलं होतं सुरुवातीलाच की थेफ्ट वेस्टेजसाठी आपण काय करतोय, त्याचं पण या गोष्टी तिथे आपण चेक करत राहतो. ओके, तर 3 नंबरचं जर स्टेटमेंट सोडलं तर बाकी 3 बरोबर आहे, म्हणजे 1, 2 अँड 4. तर कोणता ऑप्शन येणार इथे? सी. 3 नंबरचं आपणला स्टेटमेंट का म्हणतोय चुकीचं? कारण इन्व्हेस्टमेंट इन इन्व्हेंटरी वाढवायची हा इन्व्हेंटरी कंट्रोलचा मोटो किंवा एम नाही. ऑप्टिमायझेशन असतं सगळ्या गोष्टींचं. ओके, अगेन इन्व्हेंटरी कंट्रोलवरचाच क्वेश्चन. असर्शन अँड रिझन. पहिले एक एक स्टेटमेंट चेक करायचं, त्यानंतर मग दोन्ही एकमेकांना सपोर्ट करतात का ते चेक करायचं, मग आपण ऑप्शन टिक करायचं. इन्व्हेंटरी कंट्रोल हेल्प्स एलिमिनेट डुप्लिकेशन इन ऑर्डरिंग मटेरियल. बरोबर, इन्व्हेंटरी जेव्हा आपण चेक करतो तेव्हा मटेरियल डुप्लिकेशन हे आपण तिथे अवॉइड करू शकतो. आणि प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल एन्श्योर्स बेटर युटिलायझेशन ऑफ अवेलेबल स्टॉक अँड अवॉइड अननेसेसरी परचेसेस. म्हणजे हे जे डुप्लिकेशन आहे हा वर्ड, आणि इथेच मग त्याचं रिझन जे दिलं आहे त्याच्यामध्ये अननेसेसरी परचेस. ऑब्व्हियसली when we are purchasing something unnecessarily it will be ending up as duplication of that same item. म्हणजे सिमेंट एका ठिकाणी आपण काय केलं होतं, मेन्शन केलं होतं, 4 ठिकाणी आणखी लागत होतं. कोडिफिकेशन मुळे माहित पडलं की आता टोटल 5 ठिकाणी इतकं सिमेंट लागणार आहे, तितकं आपण ऑर्डर केलं. पण जर समजा हे कोडिफिकेशन आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आपण केलं नसतं तर खूप जास्त सिमेंट आपण ऑर्डर करतो किंवा कमी करतो. तर इथला जो ऑप्शन असणार आहे दॅट इज गोइंग टू बी ए. असर्शन जे म्हणताय त्याला प्रॉपरली सपोर्ट करता रिझन. दोन्ही करेक्ट आहेत, राईट? दोन्ही स्टेटमेंट राईट. ओके, येस आशिष, आन्सर इज ए. चला आता इथे सांगा, इन्व्हेंटरी कंट्रोल कंट्रीब्युट्स इन मेंटेनिंग कन्सिस्टंट रिलायबल फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, रिगार्डिंग काय आला इथे, इकॉनॉमिक्स ऑफ प्रोजेक्ट. आणि रिझन काय म्हणताय, बाय कंट्रोलिंग इन्व्हेंटरी इन्व्हेस्टमेंट लॉसेस फ्रॉम थेफ्ट, वेस्टेज अँड ओव्हरस्टॉकिंग आर मिनिमाइज लिडिंग टू बेटर फायनान्शियल अॅक्युरसी. फायनान्शियल स्टेटमेंट प्रॉपर इथे मेंटेन राहतं हे असर्शन मध्ये म्हटलंय, आणि ते कसं राहतं हे त्याच्या रिझन मध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, आणि हे दोन्ही स्टेटमेंट काय करतात, एकमेकांना सपोर्ट करतात. देअर बाय ए इज ट्रू, आर इज ट्रू अँड बोथ आर सपोर्टिंग इच अदर. दॅट्स वाय आपण कोणता ऑप्शन टिक करायचा, ए. बोथ आर ट्रू अँड आर इज करेक्ट जस्टिफिकेशन ऑफ ए. चला आता वी विल, येस आशिष, आन्सर ए आहे. वी विल लुक ॲट दिस थिंग, ई ओ क्यू. करेक्ट हर्ष, ए ऑप्शन आहे. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. आता इथे ऑप्शन पहा आणि मला उत्तर द्या. एकदम सिंपल आहे. जे आतापर्यंत आपण बोलत होतो, काही कीवर्ड यूज केले आपण प्रोक्युरमेंट मध्ये, तिथला ते कीवर्ड शोधा त्याच्यामध्ये. हर्षित सिंग ई. चला पाहूया. द मिनिमम ऑर्डर क्वांटिटी टू एन्श्योर झिरो स्टॉक आउट सिच्युएशन. नाही, मिनिमम आपण ऑर्डर क्वांटिटी नाही ठेवत. देन क्वांटिटी दॅट गॅरंटीज लोएस्ट परचेस प्राइस. नो. ओके, समव्हॉट हे ठीक आहे. द मॅक्झिमम ऑर्डर क्वांटिटी वी कॅन प्लेस ॲट वन्स. ओके, प्रोक्युरमेंट मध्ये एकदा आपण किती मोठी ऑर्डर देऊ शकतो बल्क परचेस साठी, हे असणार आहे का नाही. अमाऊंट ऑफ इन्व्हेंटरी दॅट एलिमिनेट द नीड ऑफ लीड टाइम. म्हणजे जे ऑर्डर करण्यापासून आपल्या साईटवर ते मटेरियल येईपर्यंतचा जो टाइम आहे त्याला लीड टाइम म्हणतात. ओके, ऑर्डर पुट केल्यानंतर आपल्या त्या प्रोजेक्ट साईटवर येणारा किंवा लागणारा जो वेळ आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आलं. मग ती ऑर्डर पोहोचल्यावरती क्रॉस चेक होणार, मग ते सोर्स तो चेक करणार आहे नाही आहे, देऊ शकतो का नाही ते चेक करणार, मग तो लोड करणार, मग ते लोड केल्यानंतर ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट पासून आपल्यापर्यंत येणार. आपल्यापर्यंत आल्यावर आपलं जे प्रोजेक्ट साईट जिथे आहे तिथे ते चेक होतं सगळं आणि अल्टिमेटली त्या स्टोरेज रूमला येऊन पोहोचतं. हा जो सगळा टाइम आहे त्याला आपण लीड टाइम म्हणतो. ओके, एलिमिनेट द नीड ऑफ लीड टाइम. एलिमिनेट वगैरे होऊ शकत नाही, लीड टाइम जेवढा लागायचा तेवढा लागतो. देन द ऑप्टिमल क्वांटिटी ऑफ परचेस दॅट मिनिमाइजेस द टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट. येस, कीवर्ड इज ऑप्टिमल क्वांटिटी. ओके, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी मध्ये ऑप्टिमल क्वांटिटी हा एक त्यातला कीवर्ड आहे. येस, आन्सर इज ई. आताच बोललो मी, बोलता बोलता जे मला लीड टाइम दिसला तिथे कीवर्ड, तर मी लीड टाइम म्हणजे काय असतं ते सांगितलं. तर चला आता तुम्हीच सांगा की स्टेटमेंट बरोबर आहेत का दोन्ही, S1 S2 किंवा AR बरोबर आहेत का, आणि त्यांचं जे ऑप्शन आहेत ते कोणते असणार आहेत.
चलो बताओ. टाइम इंटरवल बिटवीन काय म्हटलंय असर्शन मध्ये, ऑर्डर प्लेसिंग टू रिसिव्हिंग द गुड्स. ओके, याच्यामधला जो टाइम पिरियड जातो टी, इट इज नथिंग बट व्हॉट, लीड टाइम. येस, दिस इज करेक्ट. तर लीड टाइम म्हणजे काय, आपण ऑर्डर टाकली आणि ते गुड्स आपल्यापर्यंत पोहोचले, त्याला आपण काय बोलतो आहे, लीड टाइम. देन दिस इज येस डेफिनेशन ऑफ लीड टाइम. लीड टाइम इज इन्फ्लुएन्स्ड बाय मल्टिपल फॅक्टर्स सच ॲज टेंडर प्रोसेसिंग टाइम, त्यानंतर डिलिव्हरी पिरियड आणि रिसिप्ट इन्स्पेक्शन टाइम. प्लस याच्यामध्ये आणखी काय ऍड करू शकतो आपण, ट्रान्झिट जे असतं ना, म्हणजे त्या पॉइंट पासून ते लोड झाल्यानंतर त्या गाड्यांमध्ये, ट्रकमध्ये, ट्रेलरमध्ये टाकून ते जे येणार आहे त्याला ट्रान्झिट टाइम म्हणतो, तो पण आपण ऍड करू शकतो. लीड टाइम या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, इन्फ्लुएन्स होतं. ओके, सो येस, स्टेटमेंट ए इज बरोबर, स्टेटमेंट आर इज बरोबर. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, एकमेकांना सपोर्ट करतात. ऑप्शन कोणता टिक करायचा, ए. येस हर्ष, आशिष, आन्सर इज ए. Which of the following decisions is not directly addressed by EOQ in inventory management? ओके, कोणता तरी एक यातला आपण EOQ मध्ये हा विषय ऍड्रेस करत नाही, म्हणजे बाकी 4 करत असतील, त्या 4 कोणत्या करतोय ते पाहू आणि कोणता आपल्याला नाही करायचा आहे EOQच्या वेळेस ते आपल्याला पाहायचं आहे. इन्व्हेंटरी किती परचेस करायची आहे, बरोबर आहे, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी मधला महत्वाचा विषय. इन्व्हेंटरी कधी संपणार आहे हे आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे टाइमलाईन माहित पाहिजे, बरोबर आहे. स्टॉकआउट रिस्क आणि होल्डिंग कॉस्ट, म्हणजे एखादी गोष्ट स्टॉकआउट होण्याच्या पॉइंटवर आहे तिथे आपण काय करू शकतो, मेंटेन करू शकतो. आणि होल्डिंग कॉस्ट त्याच्या, म्हणजे सरप्लस क्वांटिटी असली तिथे तर आपण किती त्यांना स्टोअर करून देऊ शकतो, हे पण EOQ मध्ये आपण बघतो. मिनिमाइज करायची आहे टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट, येस, इकॉनॉमी तिथे आपल्याला काय करायची, मेंटेन करायची आहे. बट दिस थिंग, हाऊ टू नेगोशिएट बेटर सप्लायर कॉन्ट्रॅक्ट, हा जो विषय आहे ना नेगोशिएशनचा, हा त्या प्रोजेक्टमध्ये असणार आहे. बेटर सप्लाय कॉन्ट्रॅक्टसाठी आपण नेगोशिएट करणे, तर हा त्या प्रोजेक्टचा एक पार्ट आहे, बट नॉट पार्ट ऑफ EOQ, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचा हा पार्ट नाही आहे. ओके, इट इज पार्ट ऑफ प्रोजेक्ट बट नॉट पार्ट ऑफ EOQ. देअरबाय दिस इज नॉट द पार्ट विच इज टेकन केअर बाय EOQ. नेगोशिएशन जे आहे सप्लायर सोबतचं, तर ते आपण EOQ मध्ये बघत नाही. क्वांटिटी पाहतो, त्यानंतर ते स्टॉक आउट होत आहे का किंवा सरप्लस घेऊ शकतोय का ते पाहू आपण. ओके, कधी संपणार आहे, कधी रिपर्चेसिंग करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टी. बट त्या सप्लायर सोबतची जी नेगोशिएशन, या ज्या गोष्टी आहेत, हे प्रोजेक्टच्या दुसऱ्या आस्पेक्टमध्ये चेक केलं जातं, नॉट इन EOQ. ऑलराइट, चलो आगे बढ़ेंगे. ई इज द आंसर. ऑलराइट, वी आर हियर एट ABC अनालिसिस. येस, ई इज द आन्सर. ABC अनालिसिस मध्ये 3 कॅटेगरी असतात, A, B आणि C. तर त्याच्यामध्ये एक आस्पेक्ट आहे त्याचा युटिलिटी व्हॅल्यू, आणि क्वांटिटी हा दुसरा त्याचा आस्पेक्ट. तर कॅटेगरी ए मध्ये 70% युटिलिटी व्हॅल्यू असते, कॅटेगरी बी मध्ये 20% आणि कॅटेगरी सी मध्ये 10%. आणि इथे त्यांची क्वांटिटी 10, 20 आणि 70. ओके, 70-20-10 आणि 10-20-70 असं लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये युटिलिटी व्हॅल्यू ज्यांची 70% आहे ते टोटल क्वांटिटीच्या 10% असतात. बी कॅटेगरी मधले जे मटेरियल आहे 20% त्यांची युटिलिटी व्हॅल्यू असते आणि 20% त्या टोटल क्वांटिटीच्या असतात, जेवढे आपण रॉ मटेरियल मागू. आणि सी कॅटेगरी 10% युटिलिटी व्हॅल्यू असते, पण 70% ते पूर्ण पसरलेले आपल्याला दिसतील. ओके, सो याच्यामध्ये हा झाला एक शॉर्ट टेक ऑन व्हॉट ABC अनालिसिस. नाउ व्हॉट इज द प्रायमरी प्रिन्सिपल बिहाइंड ABC अनालिसिस इन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. तर याच्यामध्ये हा जो त्याचा बेसिक एक स्टेटमेंट दिला जातो, व्हेनेवर वी आर लुकिंग ॲट व्हॉट ABC अनालिसिस, तर त्याच्यामध्ये म्हणतात की सिग्निफिकंट फ्यू, इनसिग्निफिकंट मेनी. ओके, काही महत्वाचे आणि खूप सारे बिनमहत्वाचे, म्हणजे एकदम बिनमहत्वाचे म्हणजे कमी महत्वाचे आपण त्याला म्हणू. तर कमी महत्वाच्या ज्या गोष्टी असतात 10%, तर त्या खूप जास्ती प्रमाणात असतात. ओके, सिग्निफिकंट फ्यू जे असतात म्हणजे महत्वाचे 70% त्यांचा इम्पॉर्टन्स आणि क्वांटिटी वाईज 10%. दिस इज व्हॉट ABC अनालिसिस इज. Thereby, option B is the one. A small percentage of item account for large portion of total inventory value. Okay, कैटेगरी सी साठी खूप जास्ती परफेक्टली अलाइन होतं स्टेटमेंट. ऑलराइट, चलो आगे बढ़ेंगे.
इन एबीसी अनालिसिस विच क्लास ऑफ ॲटम कंट्रीब्यूट द मोस्ट टू टोटल इन्व्हेंटरी व्हॅल्यू. ओके, युटिलिटी व्हॅल्यू, इन्व्हेंटरी व्हॅल्यू. चला इथं परत हे काढतो मी, कॅटेगरी ए, कॅटेगरी बी, कॅटेगरी सी. ओके, युटिलिटी व्हॅल्यू म्हणा किंवा इन्व्हेंटरी व्हॅल्यू म्हणा, आणि दुसरा आहे त्याचा क्वांटिटी, की सर टोटल जे आपण रॉ मटेरियल मागवलं त्याच्यामध्ये त्याची क्वांटिटी किती असते. तर ए 70% त्याची युटिलिटी व्हॅल्यू असते, बी ची 20% आणि सी ची 10%. आणि क्वांटिटी वाईज हे ए कॅटेगरीचे फक्त 10% असतात, बी कॅटेगरीचे 20% आयटम्स असतात आणि सी कॅटेगरीचे 70% आयटम असतात. आता ए कॅटेगरीचा समजा आपण स्टॉक चेक केला तर त्याच्यामध्ये स्टील सारखे इम्पॉर्टंट गोष्टी येणार. बी मध्ये लक्षात ठेवायचं ब्रिक्स आणि या सगळ्या गोष्टी, ब्रिक्स आहे, सँड आहे, या सगळ्या गोष्टी. आणि ज्या काही आपल्याला वायर्स वगैरे लागतात, ओके, तार वगैरे लागणार आहे, स्क्रूज लागणार आहे, बोल्ट्स वगैरे लागणार आहे, हे जे सगळे आपण म्हणतो ना चिल्लर आयटम जे आहेत, चिल्लर आयटम त्याची युटिलिटी व्हॅल्यू 10 असते, पण ते खूप जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला बल्कमध्ये बोलवावे लागतात. ओके, शिरीषचंद्र काय म्हणतो ए, हर्ष काय म्हणतो ए. येस, विच क्लास ऑफ आयटम्स कंट्रीब्यूट द मोस्ट टू टोटल इन्व्हेंटरी व्हॅल्यू. कीवर्डवर लक्ष ठेवा. ओके, क्वांटिटी नाही म्हटलं, इन्व्हेंटरी व्हॅल्यू, युटिलिटी व्हॅल्यू लक्षात ठेवायचं किंवा इन्व्हेंटरी व्हॅल्यू लक्षात व्हॅल्यू, तर तो असणार आहे क्लास ए. ओके, 70% याचं काय आहे कंट्रीब्युशन असतं. चला समोर जाऊया. आत्ताच आपण पूर्ण चार्टिंग पाहिलं एबीसीचं, युटिलिटी व्हॅल्यू, इन्व्हेंटरी व्हॅल्यू वर्सेस क्वांटिटी, राईट. तर काय म्हटलंय असर्शन मध्ये, इन एबीसी अनालिसिस क्लास सी आयटम कंट्रीब्यूट टू द हायेस्ट पर्सेंटेज. ओके, क्वांटिटी वाईज आलो हा इथे आपण. क्लास सी आयटम कंट्रीब्यूट टू हायेस्ट पर्सेंटेज ऑफ टोटल इन्व्हेंटरी आयटम्स. तर आहे का हे बरोबर? हो. त्यांची इन्व्हेंटरी व्हॅल्यू किती आहे? युटिलिटी व्हॅल्यू, युटिलिटी व्हॅल्यू किंवा इन्व्हेंटरी व्हॅल्यू 10%. पण मग ते किती असतात क्वांटिटी वाईज? क्वांटिफिकेशन काय त्यांचं? 70%. हेच मग आपल्याला रिझन मध्ये दिलंय. क्लास सी आयटम्स टिपिकली अकाउंट फॉर 70% क्वांटिटी वाईज, पण इन्व्हेंटरी व्हॅल्यू वाईज फक्त 10% असतात. तर हे बरोबर आहे का? हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. तर ए बरोबर आहे, आर बरोबर आहे, दोन्ही एकमेकांना सपोर्ट करतात. आर इज द प्रॉपर जस्टिफिकेशन ऑफ व्हॉट? ए. देअर बाय आपला ऑप्शन कोणता टिक करायचा आपण? येस, वी शुड टिक ए. लेट्स गो टू नेक्स्ट क्वेश्चन. Which type of inventory requires the most accurate forecast of quantities needed? चला आता इथे काय म्हटलंय की कोणत्या टाईपच्या इन्व्हेंटरीला सगळ्यात प्रॉपर एस्टिमेशन लागणार आहे. एस्टिमेशन म्हणजेच काय, इथला दुसरा कीवर्ड त्यांनी टाकलाय की फोरकास्ट. वी शुड फोरकास्ट फॉर विच टाईप ऑफ कॅटेगरी. आता अशा ठिकाणी सगळ्यात जास्ती अॅक्युरेसी मेंटेन कुठे करायची आहे? जिथे आपल्याला बजेट जास्ती अलोकेट करावं लागतं, जिथे आपल्याला पैसे जास्ती खर्च करावे लागतील, अशा कॅटेगरीच्याच वस्तूंना आपण काय करू, जास्ती त्यांचं अनालिसिस करू की किती एक्झॅक्ट तिथे लागणार आहे. तर ते कोणतं असणार आहे की ज्यांची युटिलिटी व्हॅल्यू जास्त असणार आहे, तिथे आपण जास्ती लक्ष देऊ. ती कोणती आहे मग गोष्ट? कोणत्या कॅटेगरीत येते ती? टाईप ए. ओके, बिकॉज यूव्ही किंवा आयव्ही जे म्हणतो युटिलिटी व्हॅल्यू, हाँ एक्सपेंसिव जो रहेगा उसका फोरकास्टिंग अपने को बहुत ॲक्युरेटली करना पडेगा, असं त्याचं म्हणणं आहे. तर टाईप ए मध्ये येतं ते, कारण युटिलिटी व्हॅल्यू किंवा इन्व्हेंटरी व्हॅल्यू कशी असते? 70%. ओके, आता ज्याची युटिलिटी व्हॅल्यू खूप कमी आहे तर तिथे आपण लमसम मध्ये किंवा खूप जास्त ॲक्युरेट नाही, जितकं आपल्याला आपल्या थंबरूलने माहिती आहे इतकं लागतं तेवढं आणून घ्या, असं आपण टाईप सी मध्ये करू. ओके, टाईप बी मध्ये मोस्ट ॲक्युरेटली लागणार, पण बऱ्यापैकी आपल्याला व्यवस्थित ते करावं लागेल. बट मोस्ट म्हणजे जर समजा आपण रँकिंग केलं, मोस्ट ॲक्युरेट गोज फॉर टाईप ए, समवॉट ॲक्युरेट, ॲव्हरेज ॲक्युरेसी तिथे आपण मेंटेन करू, ठीकठाक कॅल्क्युलेशन करूनच आपण प्रोक्युरमेंट करू, दॅट विल गो फॉर कॅटेगरी बी. आणि सी मध्ये जनरलाइज करून टाकू आपण, थंबरूलने मागून घेऊ, इट विल बी फॉर टाईप सी. मोस्ट ॲक्युरेट लागतं आपल्याला टाईप ए मध्ये. हा चला, आता इथे कोणत्या इन्व्हेंटरीला आपण ज्युनियर लेवल स्टाफला म्हणजे सुपरवायझर असेल किंवा लेबररलाही सांगू शकतो, अशा टाईपची इन्व्हेंटरी कोणत्या टाईपमध्ये ते कोणत्या कॅटेगरीची आहे, जिथे आपण त्यांना म्हणू शकतो हा तुम्हीच घेऊन या, हे काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्याकडे पण आपण ते हे देऊ शकतो की चला घेऊन येऊ शकता. ज्युनियर लेवल स्टाफला पण आपण सांगू शकतो. येस, इट विल बी व्हॉट? टाईप सी. कारण याची क्वांटिटी 70% असते,
पण युटिलिटी व्हॅल्यू किंवा इन्व्हेंटरी व्हॅल्यू जी आहे ती फक्त 10% आहे. येस, करेक्ट, आशिष हर्ष, टाईप सी. ओके, हे आपण काय करू शकतो, ज्युनियर लेवल स्टाफला पण ऑथराईज तिथे करू शकतो. अगेन चला सांगा, पटकन सांगा आता याचा आन्सर. बल्क ऑर्डरिंग, थंब रूलने जनरलाइज क्वांटिटी आपण एक सांगू शकतो की येस इतकं आपण प्रोकर करायला पाहिजे. विच कॅटेगरी गोज इन दिस वन? चला सांगा. परत इथे कोणती कॅटेगरी येते बल्क ऑर्डरिंग मध्ये आपण सांगू शकतो? येस, ऑप्शन पण सी आणि टाईप पण सी. ओके, टाईप सी. टाईप सी च्या इन्व्हेंटरीला आपण बल्क ऑर्डरिंगने पण प्रोकर करू शकतो. चला, असर्शन आणि रिझन. एबीसी अनालिसिस रिड्युसेस इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट. ओके, इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट काय करतं, ते रिड्यूस करू शकतं. म्हणजे जेवढा आपण स्टॉक तिथे आणून ठेवलाय तर त्या पूर्ण इन्व्हेंटरीला स्टोरेज आणि मग त्याचं मेंटेनन्स आणि मग त्या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस, वेदर इट इज गेटिंग एक्सपायर्ड ऑर नॉट, किंवा त्याच्यावर लागणारा जितकाही पैसा आहे, त्या मशिनरी जे काही आपण आणले आहेत त्याचं जे काही प्रोक्युरमेंट असेल किंवा त्याचे जे काही चार्जेस द्यावे लागतात, ह्या सगळ्या गोष्टी कॅरिंग कॉस्टमध्ये आल्या. तर एबीसी अनालिसिस रिड्यूस करू शकतं का इन्व्हेंटरी कॉस्टला? हो, करू शकतं. देन reason, ABC analysis allows organization to focus more on high value item and optimize stock level accordingly. Yes, this is what we do exactly in ABC analysis. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. दोन्ही एकमेकांना सपोर्ट करतात का? हो, करतात. देअरबाय ऑप्शन ए. या सगळ्या जे क्वेश्चन होते आतापर्यंत असर्शन अँड रिझनचे पाहिले आपण, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घेतलं असेल की मोस्टली आपण या क्वेश्चनर मध्ये ए ऑप्शन बरोबर आहे असंच ठेवलं, कारण इथे आपला ट्राय हा होता की या क्वेश्चन्स मधून तुमच्यापर्यंत तो कन्सेप्ट पोहोचून जायला पाहिजे. ओके, तर याच्यामध्ये हाच आपला मोठा होता की इथे तो जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर व्हायला पाहिजे. दॅट्स वाय ते चुकीचं करणं मग बरोबर काय, त्यापेक्षा व्हॉट एक्झॅक्टली एबीसी एनालिसिस किंवा ईओक्यू काय असतं, क्या है ईओक्यू, ये सब हमको समझना था. दॅट्स वाय असर्चन आणि रिझन वाले हे सगळे ए ऑप्शन वाले आपण इथे ठेवले. ठीक है, ओके. हाँ, अब तक कई अच्छी बातें कर ली एबीसी एनालिसिस के बारे में. अभी डिसएडवांटेज म्हणजे काय प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा काय टेक्निकल चॅलेंज येऊ शकतो किंवा डिफिकल्टी येऊ शकते एबीसी अनालिसिस मध्ये. What would be the disadvantage of ABC analysis? See, when we are looking at category A, category B, category C, तर प्रत्येक त्यातल्या मटेरियलचं, प्रत्येक रॉ मटेरियलचं आपल्याला काय करावं लागतं, कोडिफिकेशन करावं लागतं, त्याला त्या रजिस्टरवर घ्यावं लागतं, सगळ्या गोष्टी नोट कराव्या लागतात, स्टँडर्डायझेशन करावं लागतं. ओके, तर हा त्याचा डिसएडवांटेज किंवा हे त्याचं चॅलेंज आहे. इफ वी आर कमिंग अप टू दिस चॅलेंज, एबीसी अनालिसिस पण काय आहे, इझी जातं. ओके, तर चॅलेंज वाईज समजा आपण बघितलं तर येस, आन्सर काय आहे त्याचं, ए. इट रिक्वायर्स प्रॉपर स्टँडर्डायझेशन अँड कोडिफिकेशन ऑफ इन्व्हेंटरी. हे मॅन्डेटरीली तुम्हाला करावंच लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही एबीसी अनालिसिसच्या जो ऍडव्हान्टेज आहे तो घेऊ शकत नाही. यू हॅव टू डू दिस, अदरवाइज एबीसी अनालिसिस ते काहीच कामाचं नाही. ओके, त्याचा इफेक्ट देणार नाही. इट विल बी टोटली इनइफेक्टिव्ह इफ यू आर नॉट कॅरिंग आउट स्टँडर्डायझेशन. म्हणजे कॅटेगरी ए मध्ये कोणाला टाकायचं, बी मध्ये कोणाला टाकायचं, सी मध्ये कोणाला टाकायचं. त्यानंतर इन्व्हेंटरीचं जे कोडिफिकेशन आहे, प्रत्येक जो रॉ आयटम येतोय त्याला प्रॉपर कोड देणे, त्याला त्या रजिस्टरवर मेंटेन करणे. येस, स्टार्टिंग इज हार्ड. वन्स एक जो प्रोजेक्ट घेताय तुम्ही, तसे प्रोजेक्ट तुम्ही फ्युचरमध्ये रिपीट करणार असाल, त्या पहिल्या प्रोजेक्टसाठी जर तुम्ही पूर्ण एबीसी अनालिसिस केलं तर तुमचं 99% काम तिथे होऊन जातं. त्यानंतर फॉर एक्झाम्पल जे अपार्टमेंटचे जे स्कीम्स असतात, तिथलं जर पूर्ण प्रोजेक्ट आपण एबीसी अनालिसिसने चालवला तर अपार्टमेंट स्कीम्स मध्ये थोड्याफार अमेनिटीज बदलतील किंवा थोडंफार तिथल्या स्टाईल्स बदलतील किंवा रिक्वायरमेंट बदलतील क्लायंटच्या किंवा तिथल्या जागेप्रमाणे. बट अदरवाईज त्या ज्या हाय राईज बिल्डिंग त्याच्यामध्ये टाकत आहेत, टावर टाकत आहेत आणि जितके तिकडे त्याचे रॉ मटेरियल्स लागतील, या सगळ्या गोष्टी तर रिपीटच होणार आहेत ना. ओके, सिमेंट, सँड, ब्रिक्स, त्यानंतर स्टील, याच्या बाहेर तर आपण जाणार नाही. त्याच्यामुळे हे सगळी इन्व्हेंटरीची जी कोडिंग वगैरे आहे ते एकदा झाली, वन्स यू प्रोग्राम इट, तुमच्या त्या सिस्टीम मध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी टाकल्या की ही मग इझी प्रोसेस आहे. बट फर्स्ट थिंग फर्स्ट, पहिल्यांदा जेव्हा करतो तेव्हा तिथे ती चॅलेंजिंग असतं. ओके, चला आन्सर काय आहे, ए. ए इज द वन. ऑलराइट, दॅट्स इट फॉर द डे. तो उद्याची आपली स्ट्रीम इंजिनिअरिंग मेकॅनिक साठीची असणार आहे. 9 PM ला भेटू आपण परत, अँड वी विल बी लुकिंग ॲट इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, राईट.
अँड डू चेक आउट द BMC JEE अँड AC टेस्ट सिरीज लॉन्च बाय एज्युफेस्ट अकॅडमी. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या टेक्निकल सब्जेक्ट आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट सेपरेटली त्याच्यामध्ये टेस्ट टाकलेले आहेत आणि मॉक टेस्ट 3 असणार आहेत टोटल त्याच्यामध्ये. आणि प्रॉपर जितका 90 मिनिटचा वेळ आणि निगेटिव्ह मार्किंग आणि प्रत्येक क्वेश्चनचं जस्टिफिकेशन या सगळ्या गोष्टींसोबत आम्ही ही टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. डू चेक इट आउट ऑन द एज्युफेस्ट अकॅडमी ॲप. सो दॅट्स इट फॉर द डे. आय विल सी यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन टेक केअर. बाय बाय.